मित्रांनो 2 मिनिटं वेळ द्या आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघून जा। तुम्हाला वैष्णवीचं प्रकरण तर माहीतच असेल, तर ह्या प्रकरणातून मला तर एकच गोष्ट शिकायला भेटली की हुंडा जो देतो तो सुद्धा तेवढाच गुन्हेगार आहे जो हुंडा घेतो। वैष्णवीच्या वडिलांनी तिला 50 तोळे सोनं, 7 ते 8 किलो चांदी, एक फॉर्च्युनर आणि अजून खूप काही एवढ्या गोष्टी हुंड्यात दिल्या आणि तिला ज्या घरात दिलं होतं ते घर सुद्धा खूप श्रीमंत होतं, तरी तिला मरेपर्यंत त्यांनी मारलंय। तिला चटके दिले, तिच्या तोंडावरती थुंकले आणि अजून मी ह्या व्हिडिओमध्ये बोलू शकत नाही अशा प्रकारचे हाल तिचे केले। पाईपांनी मारून मारून तिला मारून टाकलं त्या लोकांनी, इथपर्यंत त्या मुलीचे हाल झाले। काय म्हटलं असेल त्या आई वडिलांचा जीव त्यांच्या मुलीचा अशी अवस्था बघून। 9 महिन्याचं लेकरू आहे तिचं। याच्यापेक्षा एखाद्या गरीबाच्या मुलाला जर तुम्ही हे सगळं दिलं असतं ना, 50 तोळे सोनं, फॉर्च्युनर, त्याने त्या 50 तोळे सोन्याचा चांगला उपयोग केला असता आणि तुमच्या मुलीलाही त्यांनी सोन्यासारखं ठेवलं असतं। तुमच्या मुलीची काळजी घ्या। जर तुमची मुलगी पहिल्यांदा मार खाऊन माहेरी येत आहे तर तिला परत नांदायला पाठवू नका। आणि मुलींनो, हे तुम्हाला सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे शिकण्यासाठी। वैष्णवीचं प्रकरण, पैशाला जास्त डिमांड देऊ नका। पैसे नवरा बायको दोघं मिळून सुद्धा तुम्ही कमवू शकता, पण एखाद्या फक्त पैशावाल्या मुलाकडे जर तुम्ही जाणार जो तुमच्यावरती प्रेम पण करत नाही, तर मग तुम्ही पण तयार राहा वैष्णवी सारखंच मरायला।